आज आपण इथं विधानसभेत काही बोलला आहात का? नाही, विधानसभेत तर आम्ही पहिले मी अर्जुनराव खोतकर असेल, भोमरे साहेब असेल, आम्ही सर्व आमदार भेटलो आणि सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला विनंती केली का हा जो धनगर बांधवांचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे तो मिटवावा आणि धनगर आणि धनगड या शब्दामधला जो फेर आहे तो 1956 पासून तर आजपर्यंत जे अनेक वेळेस सरकारे येतात सरकार जातात परंतु त्यांचा जो मागणी आहे ती मान्य होत नाही. आज आम्ही मुख्यमंत्री महोदयाला बोलून, कारण की 10 दिवस झाले दीपक भाऊची तब्येत मी पाहू लागलो, तो तब्येत ढासळलेली आहे, यासाठी आज याच्यावर निर्णय घेणं आवश्यक. तसेच उपोषणकर्ते यांच्यासोबत आपली चर्चा झाली, तर आपण काय सांगितलं त्यांना? नाही, मी त्यांना तेच बोललो का आज सरकारशी बोलून आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला बोलून याच्यामधला जो GR काढण्याच्या बाबतीत त्यांची जी नियोजन आहे ते जे 3.5% त्यांना तिकडे देण्याच्या ऐवजी आदिवासी बांधवामध्ये अ आणि ब बी केलं तरी त्याचा मधला मार्ग कोर्टाने सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये होऊ शकतो. अनेक मार्ग आहे, त्या मार्गामधून एखादा मार्ग काढण्याचा आज प्रयत्न केला जाईल.